भारतीय माणसं अमेरिकेत असो की युरोपमध्ये कधी ना कधी डोक्यात हा विचार प्रत्येकाच्या मनात येतो. बस आधी अजिबातच विचार नव्हता. इथेच सेटल झालोय, खूप छान आहे आम्ही. तू जेव्हा भारतात परत यायचा विचार केला, पण काय झालं अराउंड आमच्या दोघांची तेव्हाचं भारत आणि 2020s मधलं भारत, आणि बायका आर युजुअली व्हेरी हॅपी हिअर. आर वी मेकिंग अ राईट डिसिजन? तुम्ही जे डिसिजन घ्याल ते बरोबर डिसिजन असणार आहे. कारण चॅलेंजेस तुला असे आठवतात? आता मी जर रस्त्यावर फिरायला गेले ना, मी असं पण बघितलंय की काही लोकांना त्या मॅक्रो चॅलेंजेसचा खूप त्रास होतो. तो म्हणला यूएसमध्ये राहणं इज लाईक असं तुम्ही एकदम छान सूट घातलाय, इट इज व्हेरी नाईस. आणि इंडियामध्ये राहणं इज लाईक यू आर वेअरिंग द मोस्ट. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. आज आपल्या सोबत आहेत थेट बँगलोरहून सोनिया परांडेकर. वेलकम टू द पॉडकास्ट सोनिया. थँक्यू. हाय राहुल, नमस्ते. 2018-19 जसं मी आधी सांगितलं, तेव्हा माझ्या मनात ती अशी फार तीव्र इच्छा होती, की आपण परत जावं भारतामध्ये. मी असं थोडंफार ट्राय पण केला होता. पण एनिवे ते कधी ते शक्य नाही झालं. मला असं वाटतं, की जो पण माणूस परदेशात राहतो, भारतीय माणूस, त्याच्या मनात हा प्रश्न कधी ना कधी येतच असतो आणि तो म्हणजे असा तो वेव्हज असतात. मध्येच येतो, मध्येच जातो, मध्येच येतो, मध्येच जातो. म्हणजे इट्स अ कॉन्स्टंट इट्स अ थ्रेड जो नेहमीच आपल्या त्या डोक्यामध्ये चालू असतो. तू जेव्हा भारतात परत यायचा विचार केला, तेव्हा काही एक स्पेसिफिक मोमेंट होती जेव्हा ते क्रिस्टलाइज झालं, की येस आता जायलाच हवं? का इट वॉज अ स्लो प्रोग्रेशन ओव्हर द इयर्स, की ओके जायचंय, जायचंय आणि लाइक इव्हेंच्युअली यू लाइक ओके चला आता जाऊयात. खरं सांगायचं म्हणजे आधी अजिबातच विचार नव्हता माझ्या मनात आणि माझ्या नवऱ्याच्या मनात. आम्हाला असं वाटलं, की आता इथेच सेटल झालोय. खूप छान आहे. आम्ही सिएटलला होतो बरेच वर्ष. बेरियामध्ये पण होतो बरेच वर्ष. आणि आम्ही इव्हन सिएटल, बेरिया बॅक अँड फोर्थ आम्ही 1-2दा असं मूव्ह झालो. आणि दोन्हीकडे वी हॅड लाइक गॉट फ्रेंड्स, वी हॅड सेटल्ड इन. त्यामुळे आम्हाला लाइक असं मनात नव्हता विचार अजिबात, की आपण परत जावं की नाही. पण काय झालं अराउंड 2004-2005 आमच्या दोघांच्या आयांना म्हणजे हेल्थ इश्यूज व्हायला लागले. हं. आणि सुरुवातीला इट वॉज ओके. आमचे वडील होते, दोघांचे वडील सगळं मॅनेज करत होते. आमच्या इथे मोठ्या फॅमिलीज आहेत, मावश्या आहेत, कझिन्स आहेत आणि सगळे मदत करत होते. त्यामुळे सुरुवातीला इट वॉज ओके. आम्ही जमेल तसं येत जायचो आणि पण 1-2 वर्षांनी ना बऱ्यापैकी त्यांना त्रास व्हायला लागला. आणि मग आम्हाला जसं इमोशनली खूप इट वॉज म्हणजे खूप डिफिकल्ट झालं, की तिकडे राहून सारखा विचार आणि सारखी त्याची काळजी. आणि तेव्हा माझा भाऊ पण लंडनला होता. त्यामुळे म्हणजे हं. माझ्या वडिलांना बऱ्यापैकी कोणीच एकटे नव्हतं. मॅनेज करत होते. आणि माझ्या नवऱ्याचं असं झालं, की तो एकटा मुलगा आहे. त्यामुळे त्याचे पण असंच झालं, की वडील सगळंच मॅनेज करत होते. आणि त्यामुळे असं झालंय ना राहुल, की म्हणजे असं एका पॉइंटला असं झालं, की दॅट इस द ओन्ली ऑप्शन, की दुसरं ऑप्शनच नाहीये, की दॅट इस द बेस्ट ऑप्शन. म्हणून असं म्हणजे तो आपोआपच निर्णय झाला. आणि असं झालं म्हणजे जे एडव्हांटेज असा झाला, की जेव्हा आम्ही इकडे बघायला लागलो, आम्हाला दोघांना खूप छान जॉब्स मिळाले. म्हणजे असे जॉब्स हं. मिळाले, की आम्हाला वी वर एक्साइटेड अबाउट इट तेव्हा मी ग्रुपॉनमध्ये काम करत होते. आणि म्हणजे माझ्या मॅनेजरशी मी बोलले, की मी असा विचार करतेय वगैरे. दे ॲक्चुअली गेव मी अन अपॉर्च्युनिटी टू स्टार्ट इथे इंडियामध्ये एक ऑफिस सुरू करायला. म्हणजे आमचं सेल्स ऑफिस होतं, पण एक इंजिनिअरिंग ऑफिस सुरू करायला तो म्हणला, की दॅट इस अ पॉसिबिलिटी. आणि दॅट ऑब्व्हियसली आय गॉट रिअली एक्साइटेड की स्वतःचं काहीतरी सुरू करायचं फ्रॉम स्क्रॅच वगैरे. आणि सिमिलरली माझ्या नवऱ्याला तो इथे आय-आय-सीमध्ये ही बिकेम अ प्रोफेसर. आणि दॅट वाज त्याचं वॉव! ते पण दॅट वाज समथिंग, की तेव्हा लाइक आय-आय-सी इज इट्स अ रिअली गुड इन्स्टिट्यूशन. प्रीमियर या? वर्ल्ड रिनाउंड. त्यामुळे आम्हाला दोघांना त्याचा खूप फायदा झाला की वी हॅड समथिंग टू लूक फॉरवर्ड टू अल्सो. म्हणजे ऑफकोर्स फॅमिलीच्या जवळ राहणं वगैरे वॉज द मोस्ट इम्पोर्टंट थिंग. पण शेवटी पूर्ण दिवस आपण कामातच असतो, राइट? या. त्यामुळे इफ दॅट इज एक्साइटिंग, मग तो पूर्ण ट्रान्झिशन बऱ्यापैकी सोपा होतो. आय थिंक द अदर थिंग, की आमचा मुलगा, तेव्हा मला एक मुलगा आहे आणि तो बऱ्यापैकी छोटा होता. तो 4 वर्षाचा होता, 4-5 वर्षाचा. त्यामुळे ते पण असं झालं, की तो काय करायचा ही इज एक्साइटेड, की जायचं ही इज एक्साइटेड, नाही जायचं म्हणजे असं नाही झालं, की त्याला खूप कन्विन्स करायला लागलं की दिस आपण असं करणार आहोत, मूव्ह करणार आहोत. सो आय थिंक दॅट्स हाऊ इट काइंड ऑफ वर्क्ड आउट. नाईस. सो प्रायमरी रिझन म्हणजे तुमचं पॅरेंट्सच्या जवळ राहणं.
ते होतं. काइंड ऑफ जस्ट दोघांना तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या. सो आय-एस-सी म्हणजे ही वॉज तुझा हसबंड आधी एज्युकेशन फील्डमध्येच होता का नाही? ही वॉज इन द टेक साइड? ही वॉज ऑन द टेक साइड पण सो त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टनमधनं पी-एच-डी केलं होतं आणि इव्हन जेव्हा त्यांनी जॉब सुरू Intelमध्ये काम करत होता. मग त्यांनी जिथे ज्या लॅबमध्ये तो रिसर्च करायचा त्यांनीच एक स्टार्टअप सुरू केली त्याच्या प्रोफेसर बरोबर. त्यामुळे तो ते काम करत होता तेव्हा आणि तेव्हा सुद्धा असं अकॅडमिया वॉज अगेन लाइक इट वॉज अ थ्रेड की ॲट सम पॉइंट त्याला अकॅडमिया आपण ट्राय करायचं. याह ऑफ कोर्स पी-एच-डी झाल्यानंतर लाइक इट्स आणि आय-एस-सी सारख्या इन्स्टिट्यूटमध्ये इट्स लाइक वी कांट म्हणजे अजून काय पाहिजे. प्लस ग्रुपॉन, ग्रीनफील्ड दॅट्स लाइक अमेझिंग राइट? तू पण हा जो बॅक टू बिफोर धिस अल्सो तुम्ही एकदा येऊन गेलेत राइट? भारतामध्ये? हो, दॅट इज राइट, दॅट इज राइट. काय झालं ॲक्चुअली आम्ही म्हणजे हा निर्णय तर घेतला, की परत जायचंय, आई-वडिलांच्या जवळ राहायचंय आणि आम्ही त्याप्रमाणे मूव्ह केलं. तेव्हा आम्ही बंगलोरलाच मूव्ह झालो. आणि मग मी ग्रुपांचं ऑफिस सुरू केलं होतं. दीपांजन माझ्या नवऱ्याने आय-एस-सी जॉइन केलं होतं आणि आम्ही बऱ्यापैकी छान सेटल झालो होतो. पण तेव्हा असं झालं, की ग्रुपॉनचं ऑफिस बंगलोर ऑफिस ते शटडाउन करून ते आम्हाला सगळ्यांना म्हणले, की तुम्ही चेन्नईला मूव्ह व्हा कारण तिथे मोठं ऑफिस सुरू करतायत. आणि हां. बंगलोर टू चेन्नई असा खूप एक्साइटिंग मूव्ह नाहीये टू बी व्हेरी हॉनेस्ट. त्यामुळे मी त्यांना काय म्हटलं, "सी चेन्नई काही इट्स नॉट अन एक्साइटिंग ऑप्शन. आम्हाला कोणालाच इंटरेस्ट नाहीये." पण जे मी लोकं हायर केले होते, ते वर ऑल एक्साइटेड की आपण यूएसला मूव्ह होऊ. तर मी त्यांना ते ऑप्शन दिलं, की आम्ही सगळे यूएसला मूव्ह होतो. कारण आम्ही तेव्हा आम्हाला ऑलमोस्ट 1-1.5 वर्ष झालं होतं. वी वर सेटल्ड इन, वी वर ओनिंग काय-काय वी वर डिलिव्हरिंग थिंग्स. मग आणि ॲट दॅट पॉइंट ग्रुपॉन एकदमच ग्रोथ फेजमध्ये होतं. सो दे वर हॅपी. दे लाइक ठीक आहे, पण तुम्ही यूएसला मूव्ह व्हा. इट्स लाइक हायरिंग पीपल इट्स नॉट अन ईझी जॉब राइट? इट्स नॉट ईझी अं, राइट? सो मग मला वाटलं, की ठीक आहे आता माझ्या जॉब करता या लोकांना सेटल करायला आणि असं होतं की मी या लोकांना हायर केलंय. त्यामुळे मला पण ती रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी वाटत होती, की आता असं त्यांना अगदी वाऱ्यावर सोडायला नको. सो त्यांना जाऊन सेटल करायला पाहिजे आणि अगदी योगायोगाने असं झालं, की तेव्हाच जी स्टार्टअप दीपांजन ज्याच्यामध्ये काम करायचा त्याच्या प्रोफेसर बरोबर त्याचं पण ॲक्विजिशन होत होतं. आणि त्या ॲक्विजिशनमध्ये पण ते म्हणले, की मग तुमचा हा एक मेंबर ही वॉज अ वन ऑफ द प्रायमरी फाउंडर्स त्याला पण यायला पाहिजे ते अॅक्विजिशन होण्याकरता. आणि ते वाह! वाह! असं म्हणजे अगदी कोइन्सिडन्स झाला, की मग आम्ही म्हटलं, "ठीक आहे, आपण 1 वर्षाकरता परत जाऊ. मी या लोकांना सेटल करते. त्याचं अॅक्विजिशन संपेल." पण राहुल तेव्हा आमचं मन लाइक आमचं ठाम ठरलं होतं, की आपण परत यायचंय. मग ते अगदी ओह! 6 महिन्यांनी परत यायचं का 1 वर्षांनी परत यायचं ठरवू. पण तो 1 वर्ष जो आम्ही इकडे राहिलो होतो ना, 1-1.5 वर्ष आम्ही म्हणजे आम्हाला आवडलं होतं आणि आम्ही चांगलं सेटल झालो होतो. आमचा मुलगा पण चांगला चांगल्या शाळेत लाइक वी वर हॅपी विथ द स्कूल आणि आमचे पेरेंट्स लाइक दॅट कंटिन्यूड की ते दॅट वाज स्टिल खूपच महत्वाचं ते कारण होतं. महत्वाचं. बरोबर. त्यामुळे आम्ही गेलो 1 वर्ष 1 वर्ष, 1-1.5 वर्ष मग परत लाइक तेव्हा गेलो तेव्हा आमचं ठरलं होतं ऑलरेडी की परत यायचंय. पण त्यामुळे ते जरा मूव्हिंग खूप झालं आमचं इकडून. ओके. सो म्हणजे भारतातनं ह्या जेव्हा तुला ग्रुपॉनची आणि तुझ्या नवऱ्याला जेव्हा ती स्टार्टअपचे ऑप्शन्स मिळाले यूएसला, तेव्हा पुन्हा तुम्ही यूएसला आले विथ द अंडरस्टँडिंग की पुन्हा आपण भारतात येणारच आहोत. ते करेक्ट, काय जे करेक्ट, 1-1.5 वर्ष तिथे थांबून सेटल वगैरे करून ती कामं झाल्यानंतर. सो करेक्ट. देअर वॉज नेव्हर अ थॉट की म्हणजे त्या 1-1.5 वर्ष भारतात राहिल्यानंतर देअर वॉज नेव्हर अ थॉट की ठीक आहे लाइक वी हॅव स्क्रॅच्ड द इच नाऊ द सो कॉल्ड इच. आता परत जाऊया अमेरिकेत आणि मे बी तिथं राहूया तसं राइट. नव्हतं. नाही तसं नव्हतं. तसं आमचं नव्हतं आणि तसं होतं ॲक्चुअली बऱ्याच जणांना 1-1.5 वर्षांनी असं वाटतं, की ठीक आहे, की वी हॅड द एक्सपिरियन्स लाइक यू सेड आपण हे केलंय आणि आता परत जाऊयात. आमचं अगेन ते म्हणजे मेन कारण वॉज देअर राइट, की म्हणजे आई-वडिलांकरता परत आलोय ते कारण एकदम इट वॉज लाइक दॅट डिडंट चेंज. त्यामुळे आम्हाला परत जायला आणि लाइक आय सेड आम्हाला तसंच आम्ही छान सेटल पण झालो होतो. आणि इंडियामध्ये सगळ्यांना माहिती आहे राइट, वी हॅड अ कूक, आम्हाला ड्रायव्हर होता. त्यामुळे आम्ही खूपच ते सगळं एन्जॉय करत होतो. ॲक्चुअली आणखीन एक कारण परत जायचं असंच आम्हाला फायदा काय झाला, आम्ही सगळे ग्रीन कार्डवर होतो तेव्हा आणि हं. पण आमची 5 वर्ष वगैरे सगळं झालं होतं. म्हणजे आम्ही एलिजिबल पण होतो सिटिझनशिप करता. ऑफ आमची मुलाची ऑलरेडी होती सिटिझनशिप. त्यामुळे मग तेव्हा आम्ही परत गेलो तेव्हा मी माझी पण सिटिझनशिप करून घेतली. सो दॅट वाज ओके. अल्सो अन इम्पोर्टंट सॉर्ट ऑफ की म्हणजे परत कधी जावसं वाटलं, तर बरोबर आहे. असं खूप काही हॅसल व्हायला नको. असं झालं की दीपांजन आय-एस-सीमध्ये
इंडियन सिटिझन होणं महत्वाचं असतं. लाइक तुम्ही इंडियन सिटिझन नसला, हां, तर इट बिकम्स व्हेरी बरोबर. कॉम्प्लिकेटेड. त्यामुळे त्याला काही इच्छा नव्हती. त्यामुळे त्यांनी घेतली नाही सिटिझनशिप, पण माझी सिटिझनशिप पण होऊन गेली आणि असं होतं की दोघांपैकी एकाची असली की मग सोपं पडतं राइट, की आय कॅन असं अगदी आपल्याला कधी वाटलं, तर आय कॅन अप्लाय फॉर हिम एज वेल. मग त्यांनी बऱ्यापैकी वर्ष ग्रीन कार्ड त्याचं मेंटेन केलं. कारण त्याचं कामाकरता वगैरे सारखं जाणं होतच होतं यूएसमध्ये. मग कोव्हिडमध्ये ते जरा ग्रीन कार्ड पण त्यांनी ही फोरफिटेड इट. नाईस. मला तुझ्या ह्या जर्नीमध्ये ना व्हॉट आय फाइंड रिअली नाईस एंड ऑसम इज तुम्हा दोघांचं ठाम मत होतं, की जायचंय परत. भरपूर वेळेस काय असतं, की एक पार्टनर इज फॉर इट आणि वन पार्टनर इज टिपिक नॉर्मली अगेन्स्ट असं राइट, म्हणजे डायनामिक असं मी राइट, बघितलंय. तर राइट, मित्रमंडळींमध्ये आपल्या चर्चा चालूच असतात राइट. राइट, अमेरिकेत राइट. कब जाना है वापस, कब जाना है वापस आणि हे असं नॉर्मल स्प्लिट असतं. बट इट म्हणजे हे छान होतं, की तुम्ही दोघांनी फॉर्म होते आणि तुमचं दोघांचं डिसिजन होतं ते. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि तुला अगदी खरं सांगू, मी जे इकडे ऑब्झर्व्ह केलंय ना, आता माझा भाऊ ते पण तो आणि माझी वहिनी ते पण परत आले. ते लंडनला होते बरेच वर्ष. ते पण परत आले आणि ते पण बंगलोरमध्येच सेटल झाले. सो आम्हाला इट वाज रिअली नाईस, की वी हॅड फॅमिली अगदीच क्लोज बाय. पण इव्हन आणि माझी वहिनी ती पण शेलमध्ये काम करते. एकदम मोठ्या पोस्टवर आहे. आता म्हणजे शी प्रिफर्स बीइंग हिअर. कारण अगदी फॅमिली म्हणजे बायकांचं कसं होतं एकतर फॅमिलीशी आमचं खूप यू एंड अप बीइंग व्हेरी क्लोज राइट? आणि मग घरात बरोबर. खूप मदत होते, खूप मदत मिळते. त्यामुळे आता त्या दोघांमध्ये आय थिंक की शी इज व्हेरी शुअर की आता इकडेच इकडेच राहायला पाहिजे आणि तिचा म्हणजे मी एक्झाम्पल दिलं, पण इन जनरल आय फील की एकदा परत आले ना, की मे बी ते फ्लिप होतं जरा. कारण बायकांना याह! इथे खूप आम्हाला म्हणजे लाइक टू बी व्हेरी हॉनेस्ट ॲट द एंड ऑफ द डे हल्ली ऑफ कोर्स सगळे खूप शेअर करतात वर्कलोड वगैरे. मी आय वोंट डिनाय दॅट. पण शेवटी असं होतंच राइट, की घराचं वगैरे जास्त हो, हो. द वुमेन आर मोर इन्व्हॉल्वड इन दॅट आणि इकडे खूप मदत होते. त्यामुळे ते तसं त्यांना त्याची सवय व्हायला लागते. राइट आणि मग इट्स ईझियर म्हणजे आय थिंक दॅट्स माय ऑब्झर्वेशन की परत आल्यावर मे बी ते डायनामिक जरा चेंज होतं आणि बायका आर युजुअली व्हेरी हॅपी हिअर. आणि इकडे कसं होतं आता बिल्डिंगमध्ये मैत्रिणी होतात. असं म्हणजे आमचं सोशल सर्कल खूप सोशल. वाढतं. हा फार छान पॉइंट सांगितलास तू. हेल्प एवढी आहे, प्रत्येक गोष्टीला तुम्हाला हेल्प इझिली अवेलेबल आहे तिथे. राइट फ्रॉम कुकिंग सर्व्हिसेस, मेड म्हण, क्लीनिंग सर्व्हिसेस म्हण. इकडे ते फारच अवघड आहे. वाह! आता आपण थोडंसं बॅकग्राऊंडला जाऊयात, मागे जाऊयात. तुझं बालपण कुठे गेलं सोनिया? मी महाराष्ट्रात? पुण्याची आहे. मी पुण्याला वाढले. पूर्ण एज्युकेशन पुण्यातच? हो, पुण्यातच. मी म्हणजे माझी इंजिनिअरिंगची डिग्री मी पुण्यात गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ पुणे, COEPमध्ये शिकले. सी-ओ-ई-पी. नाईस. मग तू केव्हा ग्रॅज्युएट झाली आणि अमेरिकेत केव्हा आली? मी 1999 मध्ये ग्रॅज्युएट झाले आणि मग थोडे मी एक 6 महिने इन्फोसिसमध्ये माझी नोकरी होती आणि मग 2000 मध्ये मी युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन सिएटलला मास्टर्सला गेले. हो, मास्टर्ससाठी. नाईस. ते कॉम्प्युटर्समध्येच? ॲक्चुअली माझी डिग्री इलेक्ट्रॉनिक्समध्ये होती ENTC इलेक्ट्रॉनिक्स. आणि हं. ते म्हणजे मी जेव्हा UWला गेले युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन तेव्हा माझी एक मला रिसर्च स्कॉलरशिप मिळाली होती आणि दॅट वाज इन अ लँग्वेज स्पीच लँग्वेज प्रोसेसिंग लॅब. पण स्पीच लँग्वेज प्रोसेसिंग कसं होतं, की खूप म्हणजे त्यात खूपच सॉफ्टवेअर पण इन्व्हॉल्व्ड असतं. त्यामुळे माझी थिसीस इट वाज इन बेसिकली लँग्वेज आयडेंटिफिकेशन यूजिंग अ जेनेटिक अल्गोरिथम. सो इट वाज ओह! बेसिकली म्हणजे ॲट लीस्ट 80-90% प्रोग्रामिंगच होतं आणि पण यू हॅड टू अंडरस्टँड सम ऑफ द बेसिक कॉन्सेप्ट्स सगळ्या स्पीच रेकॉग्निशन, लँग्वेज मॉडेलिंग वगैरे. त्यामुळे बऱ्यापैकी असं आय स्टार्टेड लीनिंग टुवर्ड्स सॉफ्टवेअर मास्टर्स वगैरे. मग देन आय जॉइन्ड Microsoft. ओह वॉव! सो ग्रुपांच्या अगोदर Microsoft करेक्ट, करेक्ट. आणि इनफॅक्ट मी Microsoft 8 वर्ष Microsoftमध्ये होते. अ, सिएटल. सिएटलला होते आणि मग माझ्या नवऱ्याची पी-एच-डी झाली तेव्हा त्यांनी Intel जॉइन केलं याच्या बे एरियामध्ये. मग मी बरं. Microsoft बरोबरच शिफ्ट झाले बे एरियाला. आता जेव्हा तू भारत सोडला लाइक अराउंड 2000 तेव्हाचं भारत आणि 2020s मधलं भारत लाइक मला तरी वाटतं, की देअर इस ह्यूज डिफरन्स सगळ्याच गोष्टींमध्ये. आणि भरपूर आपली जी मंडळी जशी आधी आलेली आहेत इकडे आणि इकडेच आता स्थायिक झाली आहेत किंवा ग्रीन कार्ड म्हण, सिटिझनशिप जाऊन येऊन आपल्याला दिसतं म्हणजे लाइक चेंजिंग इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे.
पण मला वाटतंय तुझं आधी पॉइंट जो म्हटलेस ना, की थोडे दिवस जेव्हा तुम्ही ॲक्चुअली राहता, लाइक एक्सटेंडेड पिरियड, तेव्हा यू ॲक्चुअली गेट टू एक्सपिरियन्स द ट्रू ग्रोथ ऑफ भारत. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये. तर तू तुम्हाला ऑब्व्हियसली मे बी डोक्यात शंका होत्या का जाताना, की आर वी मेकिंग अ राइट डिसिजन? आणि व्हेन यू गाईज लँडेड त्या पहिल्या 1 वर्षामध्ये बेसिकली काही चॅलेंजेस तुला असे आठवतायत का प्रकर्षाने जाणवले तुम्हाला तुमच्या त्या बॅक टू इंडिया जर्नीमध्ये? आम्ही परत जायचं हो, नाही आमचं चाललं होतं ना, तेव्हा माझा मामा आणि आय एम व्हेरी क्लोज माझ्या मावश्या, मामा आय एम व्हेरी क्लोज टू देम. माझा मामा एक मला म्हणला माहितीये, की "तुम्ही जे डिसिजन घ्याल, ते बरोबर डिसिजन असणार आहे. कारण तुम्ही ते बरोबर कराल." आणि ते मला खूप असं मला खूप त्याने धीर मिळाला, की ठीक आहे आपण जे करू वी विल मेक इट वर्क. आणि ते तसंच झालं, की असं आम्हाला कधी वाटलं नाही, की हे बरोबर डिसिजन आहे की नाही. सुरुवातीला म्हणजे एक वर्ष आपण असं म्हणजे मॅक्रो, मायक्रो विचार केला ना, तर राहुल मायक्रो आय थिंक इथे सगळं खूप छान आहे की म्हणजे असे तुमचे नेबर्स एकदम फ्रेंडली लाइक वी मेड फ्रेंड्स विथ आवर नेबर्स. आमची फॅमिली बरोबर आम्ही खूप जास्त लाइक आम्ही खूप ट्रॅव्हल केलं होतं. 1 वर्ष आम्ही पहिला वर्ष आम्ही इथे होतो ना, असं ट्रेनमधनं आम्ही दार्जिलिंगला गेलो, मग ट्रेन वाह! वाह! गोव्याला गेलो. लाइक खूप लग्न आमचं एक असं खूप होतं आमच्या दोघांच्या मोठ्या फॅमिलीज आहेत आणि आमची खूप लग्न मिस झाली. राइट. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं, की कोणाचंही लग्न असं मिस करायचं नाही. मग आम्ही खूप लग्नांना गेलो. म्हणजे माझा नवरा कलकत्त्याचा आहे, आम्ही पुण्याची आहे. मग कलकत्ता, पुणे मग आमचे काय जिथे फॅमिली सेटल झाल्या आहेत. त्यामुळे तसं सगळं खूप एन्जॉय केलं. आय थिंक मॅक्रो प्रॉब्लेम्स इंडियात आहेत आणि ते ओव्हर द इयर्स आणखीन हे झालेत, डिफिकल्ट झालेत. म्हणजे कमी झालं. राइट. पोल्युशन इज अ बिग प्रॉब्लेम. अरे यू कान्ट हो. डिनाय आणि आता आपण दिल्लीचं ऐकतो वगैरे, पण ऑल ओव्हर इंडिया पोल्युशनचा प्रॉब्लेम आहे माहिती आहे. म्हणजे आता इव्हन बंगलोरमध्ये मी 10 वर्षात बघितलंय, की आता मी जर रस्त्यावर फिरायला गेले ना, म्हणजे रस्त्यावर चालत असले ना, मी पण बऱ्याच वेळा मास्क घालते. कारण इथे इतकं कन्स्ट्रक्शन चालू असतं. मग सगळे ते कन्स्ट्रक्शनचे पोल्युशन वगैरे. सो दॅट इज डेफिनिटली अ व्हेरी बिग प्रॉब्लेम, राइट? आणखीन आता बंगलोर अगेन इतकं छान वेदर आहे. लाइक पुण्याला सगळे म्हणतात राइट, पुण्याचं वेदर बेस्ट आहे आणि ऑफ कोर्स इट्स ग्रेट. आय थिंक बंगलोर इज इव्हन बेटर. त्यामुळे आम्हाला असं कधी खूप ऊन वगैरे असा काही त्रास झाला नाही. पण हॉनेस्टली अगेन 10 वर्षात मी पाहिलंय इथलं इन्फ्रास्ट्रक्चर इतकं खराब म्हणजे रस्ते इतके खराब झालेत वगैरे. सो तसं यू हॅव टू म्हणजे असं ते मॅक्रो बघितलं ना, तर रस्ते खराब, पोल्युशन खूप आहे. आपल्याला अशी इथे सगळीकडे पार्क्स वगैरेची खूप सवय होते राइट यूएसमध्ये. इकडे पार्क शोधणं इतकं अवघड आहे कुठे लाइक बेसिकली यू हॅव टू स्टे इन अन अपार्टमेंट जिथे सगळं आहे, की त्या अपार्टमेंटमध्येच मस्त चालायला पण, फिरायला पण जागा आहे, मुलांना खेळायला जागा आहे, आसपास सगळं पाहिजे. सो यू एंड अप इन अ बबल. राइट आणि ते असं खूप कधी-कधी मनाला असं वाटतंय ना, की आपण इतक्या असं बबलमध्ये राहतोय आणि यू स्टेप आउट आणि यू सी की इट इस नॉट ॲज ग्रेट. लाइक बबलमध्ये सगळं खूप छान असतं, राइट? सगळे लोकं, एव्हरीबडी इज वेल सेटल्ड, हॅपी, डूइंग लाइक लीडिंग अ गुड लाईफ. पण रस्त्यावरती यू विल सी थिंग्स जे असं बघून त्रास होतो, राइट? लाइक तसं असं खूप ते असं डिझोनन्स खूप होतो. त्यामुळे ते असे मॅक्रो आय वुड से चॅलेंजेस आहेत आणि मी असं पण बघितलंय, की काही-काही लोकांना त्या मॅक्रो चॅलेंजेसचा खूप त्रास होतो, की याह! कसं काय आपण असं राहतोय, की रस्ते इतके वाईट आहेत किंवा कसं आपण राहतोय. सो ते जरा असं पर्सनली हाऊ यू डील विथ इट ना, आय थिंक ते खूप पर्सनल इट डिपेंड्स काय त्रास होऊ शकतो अशा गोष्टींचा खूप. ते मला तर असं वाटतं ना, तुम्ही म्हणजे जर एकदा तुम्ही विचार जर केला असेल ना, की जायचंय परत आता, जसं तुम्ही केला होता, राइट? देन म्हणजे तुम्ही तो कॉन्टेक्स्ट ठेवायलाच पाहिजे, की पोल्युशन इस गोइंग टू बी देअर. खड्डे असणारच आहे आणि तू म्हणते, या की इट्स प्रॉब्ली गेटिंग वर्स बिफोर इट गेट्स बेटर, राइट? करेक्ट. सो तुम्ही त्या माइंडसेटने गेलं तर मे बी इट मेक्स एव्हरीथिंग ईझियर, की लाइक याह दॅट वाज एक्सपेक्टेड. व्हॉट एल्स डिड यू या, एक्सपेक्ट? या. याह, एक्झॅक्टली राइट. आय थिंक द अदर थिंग इज थोडंफार ब्रायबिंग वगैरे करायलाच लागतं. सो ते सगळे आणि काही-काही गोष्टी हॅव्हंट चेंज्ड, काही-काही हॅव गॉटन वर्स असं आहे. पण गोइंग बॅक टू युअर क्वेश्चन जे काही गोष्टी ज्या मला असं खूप म्हणजे आय फाउंड इट रिअली हेल्प्ड मी म्हणजे Groupon नंतर ना मी अर्बन लॅडर जॉइन केलं आणि आय वाज लाइक ॲज लीडिंग द इंजिनिअरिंग टीम देअर आणि मला खूप जण म्हणले की "तू यूएसमध्ये काम केलंयस आणि तुला त्याची सवय आहे आणि इथे तसं नसतं आणि इंडियन कंपनीजमध्ये सगळं खूप वेगळं हां, असतं" हां. वगैरे, वगैरे. पण मला
लाइक अर्बन लॅडर इतका मस्त एक्सपिरियन्स होता. आणि मला असं लाइक व्हेन आय जॉइन्ड अशी छोटी टीम होती. मग ती टीम पण खूप वाढली. त्यामुळे मला ते पण खूप मी खूप शिकले त्याच्यातनं. पण आमचे दोन्ही फाउंडर्स इतके लाइक असं दे वर सो गुड ॲट म्हणजे सेटिंग अप टीम्स विथ द गुड कल्चर वगैरे असे म्हणजे जे मी ऐकलं होतं तसं अजिबातच माझा एक्सपिरियन्स नव्हता. त्यामुळे ते पण दॅट वॉज रिअली नाईस फॉर मी. आणि आय फील की इथलं पण अशी जरा यंगर जनरेशन खूप ओपन माइंडेड आहेत आणि आय थिंक ते सगळं म्हणजे जगभर तसंच आहे, की हल्लीची नवीन जनरेशन दे आर मोर कॉन्शियस की क्लायमेटबद्दल दे आर मोर कॉन्शियस. पण इव्हन जनरली त्यांचे बायसेस असं जे बायसेस आपले असतात त्यांना कमी असं माझं तरी म्हणणं आहे, कमीच. की या. काम करताना ते जरा वर्क लाईफ बॅलन्स आपण कसं नुसतं काम, काम एंड वी आर ऑल अबाउट प्रूव्हिंग आवरसेल्व्हज. दे हॅव अ बेटर बॅलन्स. तर ते मी इकडे पण खूप ऑब्झर्व्ह केलंय, की इथली पण जरा पुढची पिढी आहे ना, की आय फील की दे आर ॲक्चुअली मोर सॉर्टेड आउट. नाईस, नाईस. मला पण हे जाणवतंय. दे आर मोर अवेअर आणि दे दे नो म्हणजे कुठे काय, उणिवा काय आहे तेही माहिती आहे त्यांना आणि वेअर दे आर. तू आधी बोललीस थोड्या चॅलेंजेसबद्दल. तुला एज्युकेशन आणि एस्पेशली आता तुला मुलगा आहे. अ, त्याचा काय एक्सपिरियन्स होता तुमचा? हाऊ डिड यू फाइंड द नाही. म्हणजे आता तू अमेरिकेत तो लहान असताना 4-5 वर्षाचा असतानाच आला म्हणजे सो मे बी ही वाज जस्ट लाइक काय आपलं किंडरगार्टन वगैरे चालू होतं त्याचं? मग तो इकडे आला बेसिकली पहिलीत ॲक्चुअली दॅट्स नॉट ट्रू. तो इकडे आला, मग 1 वर्ष आम्ही मध्ये होतो, तेव्हा तो इथे प्ले स्कूल्स म्हणतात बंगलोरमध्ये. तो 1 वर्ष प्ले स्कूलमध्ये होता आणि इट वॉज अ रिअली नाईस प्ले स्कूल. त्यांच्याकडे असे ते हे ससे वगैरे होते. ते मुलांना खेळायला मिळायचं अरे वगैरे. वाह! पण मग मी परत आलो तेव्हा तो पहिलीत हं. गेला. आय थिंक म्हणजे आम्ही जे खूप मिस केलं वॉज यूएसमध्ये जे खूप ऑर्गनाइज्ड स्पोर्ट्स असतात राइट, अगदी लहानपणापासून. म्हणजे तो 1 वर्ष आम्ही परत गेलो होतो तेव्हा तो एका बेसबॉल टीममध्ये होता. मग ते बेसबॉल टीमची जर्सी आणि ते टीम स्पिरिट वगैरे. आणि आम्ही वी आर नॉट व्हेरी आर्टिस्टिक. आम्ही जरा स्पोर्टिंग टाइपच आहोत सगळे तिघही. त्यामुळे ते आय थिंक आम्ही डेफिनेटली मिस केलं, की तिकडे कसं मग सॉकर सीझन, मग बेसबॉल आणि असं सगळ्यांना खूप छान आणि ते टीम स्पिरिट आणि हाऊ टू ऑपरेट इन अ टीम ते सगळं ते इकडे त्या मानाने खूप कमी आहे. म्हणजे तुमच्या शाळेच्या थ्रू होईल ते होईल. थोडेफार क्लब्स आहेत, एस्पेशली फुटबॉल करता वगैरे आता क्लब्स यायला लागलेत. बंगलोरमध्ये बॅडमिंटन खूप छान आहे आणि मग इव्हेंच्युअली त्यांनी तेच केलं. तो बरेच वर्ष बॅडमिंटन शिकतोय आणि चांगले तुम्हाला कोचेस वगैरे मिळतात. पण आय वुडंट से की इट इस कंपेअरेबल टू यूएसमध्ये किती ऑर्गनाइज्ड असतं. सो ॲट एव्हरी लेव्हल तुम्हाला माहिती आहे की तुमचं हाऊ गुड यू आर और आणि असं ते प्रोग्रेस पण करायला इट्स अ लॉट ईझियर. सो आय थिंक वी रिअली मिस दॅट. शाळा म्हणायची तर आय वुड खरं सांगायचं म्हणजे इथे स्पेशली बंगलोरमध्ये ऑफकोर्स मला आय थिंक इट इस ट्रू फॉर मेट्रोजमध्ये तर हे नक्कीच खरं आहे. पण बंगलोरमध्ये शाळा खूप छान आहेत. आणि आमचं असं झालं की लाइक आम्हाला असं म्हणजे की तो यूएसमध्ये अंडरग्रॅडला जाईल वॉज मोर ऑर लेस इन द बॅक ऑफ आवर हेड्स की दॅट इज अ पॉसिबिलिटी. आणि दॅट पॉसिबिलिटी एकदम सॉलिडिफाय झाली कारण इथे खूप शाळा आहेत जिथनं हल्ली तुम्ही सगळ्यांना पण यू मस्ट हॅव ऑब्झर्व्ड की इंडियाहून अंडरग्रॅडला यूएसला जायचं, यूके, याह! ऑस्ट्रेलिया, युरोप ही ट्रेंड खूप कॉमन झाली आहे. आणि आय थिंक इट इज अ ड्युअल एज स्वॉर्ड. वन इज की ठीक आहे, तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. लोकं नाऊ लॉट ऑफ पीपल कॅन अफोर्ड इट. त्यामुळे ती ट्रेंड आहे. पण हॉनेस्टली इंडियामध्ये अंडरग्रॅड करणं खूप लाइक इट इज व्हेरी चॅलेंजिंग. म्हणजे मला इफ आय थिंक अबाउट इट राइट, म्हणजे चॅलेंज सुरुवात करायलाच राइट. तुला आठवत असेल आपल्याला कसं की 12वीत चांगले मार्क मिळाले, यू डन. राइट? आता आणि टू बी व्हेरी हॉनेस्ट महाराष्ट्र बोर्ड पण इतकं सोपं होतं की म्हणजे इट वाज नॉट अ चॅलेंज एट ऑल टू बी व्हेरी हॉनेस्ट राइट. यू जस्ट हॅड टू आणि जरा म्हणजे यू वर्क हार्ड ते 1 वर्ष. आता म्हणजे 8वी पासून लोकं क्लासेस सुरू करतात माहितीये, की कारण तुमचं असं आहे, की 12वी मार्क तर धरतच नाहीत सगळ्यांच्या एंट्रन्स एक्झाम्स. राइट. ते सगळ्या म्हणजे तुम्ही इथे अंडरग्रॅड करणार असाल ना, तर ऑफकोर्स आय-आय-टीची तर आहेच. पण बऱ्याच चांगल्या इन्स्टिट्यूट्सचे स्वतःच्या एंट्रन्स एक्झाम्स असतात. याह! म्हणजे त्या मुलांवर प्रचंड प्रेशर असतं की तुम्ही या 4, 5, 6 एंट्रन्स एक्झाम्सची तयारी करा. ठीक आहे, आता पोर्शन मोर ऑर लेस सेम असतो, पण प्रत्येक परीक्षा देणं म्हणजे इट इस अ डिफरंट काइंड ऑफ स्ट्रेस. ते कोटा फॅक्टरी वगैरे सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे इकडे असं झालंय की जर इफ यू कॅन अफोर्ड इट, आय थिंक लॉट ऑफ पीपल कन्सिडर की सेंडिंग द किड्स अब्रॉड. आणि खरं सांगायचं म्हणजे असं पण नाहीये की की तुम्ही तिकडे जाऊन तिकडे सेटल व्हाल.
असं आहे की ठीक आहे तुम्ही या परत. कारण यू नो असं एज्युकेशन यूएस किंवा यूके एज्युकेशन म्हणजे ऑफ कोर्स डिपेंड्स ऑन द फील्ड. पण इंजिनिअरिंगला फॉर एक्झाम्पल यूएस एज्युकेशन करून तिकडे 1-2 वर्ष करून तुम्ही परत आला ना, तुझा फायदाच होतो. राइट? यू माइट स्टिल एंड अप वर्किंग एंड स्टेयिंग इन इंडिया. पण तो फॉरेन एक्सपिरियन्स, यूएस एक्सपिरियन्स, यूके एक्सपिरियन्स इट ॲक्चुअली ॲड्स टू युअर रिझ्युमे आणि पर्सनली आय फील मोर दॅन रिझ्युमे की तुम्हाला ते लाईफ एक्सपिरियन्स खूप वेगळे मिळतात, राइट? की यू गो बरोबर. एस्पेशली तुम्ही स्वतः जाऊन यू फिगर आउट हाऊ टू लिव्ह इन अनदर कंट्री. खूपच म्हणजे तुमचं सगळंच हाऊ यू पर्सीव्ह द वर्ल्ड वगैरे, हाऊ यू डिसिजन्स घेणं वगैरे सगळे तुमचं इट्स अ गुड एक्सपिरियन्स. सो तो पण ट्रेंड खूप कॉमन आहे त्यामुळे असं झालं की मग त्या शाळा इंटरनॅशनल स्कूल सगळ्या खूप छान आहेत. म्हणजे चिराग म्हणजे माझा मुलगा तो एक विद्याशल म्हणून एका शाळेत होता इकडे. मग 8वीत वी चेंज्ड स्कूल. टी-आय-एस-बी आणि दोन्ही शाळा टीचर्स खूप छान आहेत. जरा अकॅडमिक आहेत, एस्पेशली टी-आय-एस-बी पण वी आर व्हेरी हॅपी विथ द स्कूल अँड ही इस अल्सो व्हेरी हॅपी विथ द स्कूल. तो काय सी बोर्ड आहे का आय-सी-एस-सी का नाही, कर्नाटका बोर्ड? दिस इज इट्स अन सो इकडे ना 2 सो इकडे आता 4 बोर्ड्स आहेत. सी-बी-एस-ई, आय-सी-एस-ई. तुम्ही इंडियामध्ये शिकणार असाल, दोज आर द बेस्ट बोर्ड्स आणि मग देअर आय-जी-सी-एस-ई एंड आय-बी. दीज आर हे दोन्ही इंटरनॅशनल बोर्ड्स आहेत आणि वॉव! एस्पेशली यूएसला अप्लाय करत असाल, तर आय-बी इज अ गुड बोर्ड. युरोपमध्ये हं. करणार असाल, आय-जी-सी-एस-ई इज अ गुड बोर्ड. राइट? सो आणि ओह! मग इथे शाळा पण अशा स्प्लिट आहेत, की काही शाळा आय-जी-सी-एस-ई आहेत, काही शाळा आय-बी आहेत. मग माझी फॉर एक्झाम्पल सोहन माझ्या भावाची मोठी मुलगी दे आर यूके सिटिझन्स राइट. ती आता आय-बी. इम्पिरियलमध्ये शिकतीये. मग ती आय-जी-सी-एस-ई करिक्युलम शिकली आणि हो, मग शी गॉट इंटू आय-जी-सी-एस-सी. इम्पिरियल व्हिच इस अ व्हेरी गुड कॉलेज. हो, इम्पेरियल कॉलेज. याह, दॅट्स लाइक याह. म्हणजे ओके, इंटरेस्टिंग. हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे सुनिया. जर जर पॅरेंट्सला इव्हेंच्युअली पोरांना बाहेरच पाठवायचं असेल, तर बेस्ड ऑन कुठल्या वेस्टर्न कंट्रीमध्ये दे हॅव टू चूज द बोर्ड. आणि जसं तू म्हटली यूएस बेस्ड म्हणजे यूएसमध्ये असेल तर आय-बी इज प्रिफर्ड आणि जर युरोप किंवा यूके वगैरे असेल तर आय-जी-एस-सी. आणखीन एक ट्रेंड अशी आहे, की बहुतेक जण ज्यांची मुलं यूएस सिटिझन्स आहेत और सिटिझन्स म्हणजे दुसऱ्या कंट्रीज दॅट इस देअर प्रिफर्ड रूट. पण इंडियामध्ये सुद्धा तुम्ही जर इफ यू आर अ यूएस बॉर्न फॉर एक्झाम्पल इट्स तुम्हाला थोडा एडव्हांटेज मिळतो. तुम्ही आय-आय-टीजमध्ये अप्लाय करत असाल, बिट्समध्ये कारण तुम्ही इंडियन सिटिझन नाही आहात, राइट? त्यामुळे यू ॲक्चुअली हॅव अ सेपरेट कोटा. सेट ऑफ कोटा. सो हो. आय मीन आय फील पर्सनली की इट इस अ बिट ऑफ अन अनफेअर एडव्हांटेज कारण चीटिंग आहे थोडीशी. थोडी चीटिंग होते राइट. तुम्ही इंडियनच आहात ॲट द एंड ऑफ द डे. पण ते पण मी पाहिलं की काही जण जे नाही जात ते खूप छोटा ते पर्सेंटेज आहे. पण जे नाही जात ना त्यांना पण फायदाच होतो. कारण दे गेट इंटू यू कॅन बेसिकली अप्लाय टू दीज रिअली गुड इंजिनिअरिंग नाही, फार भारी पॉइंट आहे ॲक्चुअली हा तर. येस, इट कॅन ॲक्चुअली टर्न आउट टू बी अ ह्यूज एडवांटेज आणि लाइक आय-आय-टीज आणि बिट्स वगैरेमध्ये तुम्ही गेले तर इट्स लाइक इट्स कंपेरेबल टू ऑल थिस वेस्टर्न इन्स्टिट्यूशन्स. नाईस. करेक्ट. दॅट्स अमेझिंग. पण तुझं इन जनरल व्हॉट आय एम हिअरिंग फ्रॉम यू इज जर तुम्हाला कडे तुमचा कल असेल, तर आय-बी बोर्ड सिलेक्ट करा आणि जर यूके, युरोपकडे कल असेल, तर आय-जी-एस-सी बोर्ड प्रिफर करा, राइट? डज इट मीन दॅट की जर इफ फॉर व्हॉटएव्हर रिझन मुलांनी आय-सी-एस-सी केलं बंगलोरमध्ये, राइट? तर इट बिकम्स हार्डर टू गेट इंटू यूएस युनिव्हर्सिटीज वगैरे तसं काही नाही, राइट? का मग तर लाइक या काय ऑब्व्हियसली देअर आर इनहेरंट एडवांटेजेस ऑफ चूजिंग दॅट बोर्ड. असं तुमचं जरा डबल माइंड असेल ना, की इंडियात पण राहायचंय का जायचं असं नक्की माहिती नसेल तर देन सी-बी-एस-ई और आय-सी-एस-ई ऑब्व्हियसली. कारण ॲक्चुअली कसं होतं माहिती आहे का, या आय-जी-सी-एस-ई आणि आय-बीच्या परीक्षा असतात ना, त्या परीक्षा आणि इथल्या सगळ्या एंट्रन्सच्या परीक्षा दे हॅपन ॲट द सेम टाईम. त्यामुळे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल की तुम्ही नक्की इंडियात राहणार असाल, तर आय-बी, आय-जी-सी-एस-ई करण्यात एवढा एडव्हांटेज नाहीये. कारण एकतर द बोर्ड्स आर मेंट फॉर लाइक स्टडींग अब्रॉड आणि असं ते सगळे डेट्स वगैरे खूप क्लॅश होतात. पण यू कॅन डू द रिव्हर्स म्हणजे तुम्ही आय हॅव मला 1-2 अशा माहिती आहेत, की ज्यांनी आय-सी-एस-ई केलं. पण ते वर यूएस सिटिझन्स आणि त्यांना जायचं होतं परत आणि देन मग यू बीफ अप युअर ॲप्लिकेशन आणि इथे त्याला पण खूप मदत मिळते. देअर यू कॅन फाइंड समबडी विल हेल्प यू, की कसं अप्लाय करायचं काय? तसं पण होऊ शकतं. लाइक दॅट थोडंफार तो पण ट्रेंड आहे, की तुम्ही सी मी एवढं ऐकलं नाही. पण आय-सी-एस-ई हून यू माइट स्टिल गो अब्रॉड लाइक दॅट इस अल्सो कॉमन. त्याला कसं वाटतं ओव्हरऑल? ही लव्हज द स्कूल वगैरे एव्हरीथिंग ही इज हॅव्हिंग फन?
ही लव्हज द स्कूल आणि त्याचे फ्रेंड्स असं होतं की आता तो 17 वर्षाचा आहे, की आता त्याचे फ्रेंड्स आर द मोस्ट इम्पोर्टंट पीपल इन हिज लाईफ राइट? आणि सगळे खूप छान लाइक they are really good kids. So, like, he is very happy. पण ही इज ऑल्सो व्हेरी एक्साइटेड. आय हॅव टू से ही इज व्हेरी एक्साइटेड, की तो यूएसमध्ये जाऊन अंडरग्रॅड करेल. आमचं असं झालंय की अजून आमची बऱ्यापैकी थोडेफार वी हॅव फॅमिली इन द यूएस. मग बोथ आमच्या दोघांच्या कामामुळे पण आम्ही वर्षातनं 1-2 वेळा तरी यूएसमध्ये जातोच आणि बहुतेक वेळा तो पण येतो आमच्याबरोबर. म्हणजे असं त्याला असं नाहीये, की इट्स असा कंप्लीट मिस्ट्री किंवा अननोन असं नाहीये. तो थ्रू दरवर्षी एकदा तरी जातोच यूएसला. त्यामुळे त्याला साधारण थोडीफार तरी कल्पना आहे. मग आम्ही मागच्या वर्षी 1 महिना राहिलो ॲक्चुअली. दीपांजनचं त्याला कामाकरता 1 महिना जायचं होतं आणि ते लकीली समरमध्ये होतं. सो ही इज क्वाईट एक्साइटेड. पण आय वुल्ड से इट्स बोथ की त्याला ही इज व्हेरी हॅपी हिअर. त्याला त्याची शाळा आवडते, फ्रेंड्स आवडतात वगैरे. पण ही इज अल्सो एक्साइटेड टू गो. या माझ्या भाचीचं एक्झाम्पल द्यायचं म्हणजे ती पण शी वॉज एक्साइटेड. ती खूप ओपन होती दोन्हीला, की म्हणजे ती कारण शी इज अल्सो स्टडीइंग लाईफ सायन्सेस राइट, बायोलॉजी वगैरे. ती इम्पिरियलला ऑफ कोर्स इम्पिरियल इज अन अमेझिंग एकदमच हायली रेटेड त्यामुळे शी वॉज एक्साइटेड टू गो. पण ॲप्लिकेशन करताना ती असं दोन्ही विचार करत होती, की मी इंडियात पण ॲप्लिकेशन करू का? त्यामुळे माझा ट्रेंड मी जो पाहिलाय, की ॲज इकडे ॲज अ किड अल्सो लाईफ इज नाईस राइट? तुम्हाला खूप फ्रेंड्स असतात, शाळा छान असतात वगैरे. त्यामुळे असं नाही होत, की अगदी कधी मी इकडनं असं नाही होत. लाइक किड्स आर हॅपी हिअर आणि दे आर अल्सो हॅपी टू गो. म्हणजे असं त्यांना दोन्ही ऑप्शन्स होतात, की त्यांना इथे पण दे अंडरस्टँड हाऊ लाईफ वर्क्स हिअर, बट दे आर अल्सो एक्साइटेड टू गो अँड या स्टार्ट एन तू एडव्हेंचर. कधी तुम्हाला दोघांना असं कधी वाटत नाही का, की अ, मुलगा एकदा गेल्यानंतर मे बी देअर इस अ चान्स तुम्ही पुन्हा यूएसमध्ये शिफ्ट व्हाल वगैरे? म्हणजे वन्स ही स्टार्ट्स हिज स्टडीज हिअर वगैरे? याह! याह! आमचा म्हणजे आम्ही असा विचार करतोय, की तो शिफ्ट होईल तेव्हा आम्ही डेफिनेटली 1-2 महिने येऊन राहू. कारण तो एकटा पण आहे राइट. एकुलता एक मुलगी असलं, की तो पण मी ट्रेंड हो. पाहिलाय, की 2 असले, की कसं की परत येणार आहोत. कारण धाकट्या मुलाचं, मुलीचं शिक्षण वगैरे असतं. आम्हाला तो कन्स्ट्रेंट किंवा तो हे नाहीये, लाइक मोटिव्हेशन नाहीये. त्यामुळे आम्ही बहुतेक 1-2 महिने जाऊ. पण असेच राहुल, की आता आमचे दोघांचे वडील लाइक आता 78-80 प्लस आहेत. आणि माझे वडील अर्धा वेळ माझ्याकडे असतात, अर्धा वेळ माझ्या भावाकडे असतात. अ, आणि माझे सासरे अजून टचवूड बोथ आर इन गुड हेल्थ. पण मग ते अर्धा वेळ कलकत्त्याला असतात, अर्धा वेळ आमच्याकडे असतात. मग ते सगळं लॉजिस्टिकली खूप चॅलेंजिंग होईल, की आम्ही परत गेलो, की मग हे सगळं कसं मॅनेज करायचं दॅट इज वन. आणि दुसरं म्हणजे आता आम्हाला इकडे येऊन तेवढीच वर्ष झाली. आम्ही यूएसमध्ये 12 वर्ष होतो, इकडे येऊन 12 वर्ष झाली. त्यामुळे आता वी हॅव लाइक आय सेड वी आर स्टिल व्हेरी हॅपी विथ आवर जॉब्स आणि वी हॅव अ गुड सोशल लाईफ हिअर वगैरे. त्यामुळे परत जाणं परमनेंटली लाइक नेव्हर से नेव्हर आय गेस. पण इट सीम्स अनलाइकली. हं. इंटरेस्टिंग. आता थोडंसं आपण तुझ्या प्रोफेशनल आणि सोशल वर्कबद्दल बोलूया. ऑब्व्हियसली तू Atlassianमध्ये चांगल्या मोठ्या पदावर आहेस, इंजिनिअरिंग लीडर आहेस. पण अपार्ट फ्रॉम दॅट तू भरपूर तुझ्या जेव्हा तुला वेळ असतो तेव्हा तू जरा बाहेर पण सोशल वर्क करते. सो लेट्स हिअर अबाउट दॅट. Like you talked about social work, but I'll start with just being a woman in tech itself is, I think it's a good time to be a woman in tech. So that personally for me has been very exciting. And सुरुवातीला असं मला वाटायचं, की ठीक आहे, मी माझं काम करते. कशाला that should be good enough. पण over the years, especially with even Urban Ladder पासून ते सुरू झालं, की it is my responsibility to focus on helping other women around me. आणि स्टार्टअपमध्ये कसं होतं ते खूप ऑर्गॅनिकली होतं, की इट्स हं. जस्ट लाइक एव्हरीबडी नोज एव्हरीबडी. त्यामुळे तिकडे मी थोडंफार सुरू केलं, की लेट मी स्टार्ट कोचिंग, मेंटरिंग. बऱ्यापैकी इट वॉज अनऑफिशियल. समटाईम्स ऑफिशियली women would come and say, "Hey, can you be my mentor?" And I realized, I love doing that. की टू हेल्प समबडी एल्स शाईन लाइक ते ॲज अ मॅनेजर एनिवे दॅट इज व्हॉट यू आर डूइंग. तुमच्या टीम करता पण तुम्ही तेच करत असता राइट. हाऊ कॅन आय मेक अदर पीपल ग्रेट? हाऊ कॅन आय मेक देम शाईन? सो टू डू दॅट असं जरा आणि बाय देन असं झालं की आता मला 20 वर्षहून जास्त झाली आहेत राइट. 22 वर्ष झाली आहेत. सो व्हॉट इज लाइक व्हाय नॉट यूज दॅट एक्सपिरियन्स टू हेल्प अदर्स? त्यामुळे
that has also been a very, like, I think, it's great to see. आणि इतक्या there's so many smart, amazing women around me, both Urban Ladderमध्ये, Atlassianमध्ये पण definitely I've seen a lot of that. So it's like, okay, these guys are amazing. I just have to do a few nudges, help them grow. या तू आधी जो पॉइंट म्हटलीस ना, की वुमन मेक गुड मॅनेजर्स. आय ॲब्सोल्युटली एग्री विथ दॅट. आय थिंक तुम्हाला ते इन्हेरंट एडवांटेज असतो. तुमचा इक्यू इज व्हेरी स्ट्राँग. म्हणजे म्हणजे आय डोंट नो व्हॉट इट इस लाइक इट्स मे बी इव्होल्यूशनरी रिझन्स ओर व्हॉटएव्हर बट म्हणजे अ वुमन लीडर कॅन व्हेरी इझिली सिम्पॅथाइज, एम्पॅथाइज विथ समवन असं मला तरी म्हणजे फार म्हणजे नेहमी-नेहमी मला दिसतं. यू नो ते नॉर्मली आय शुडंट से धिस की कुठल्याच माझ्या मेल लीडरने कधी एम्पॅथाइज केलं नाही. सॉरी मार्क. ओके. पण या आय अग्री. आणि That तुला like म्हणजे DI is मी important. तू जसं म्हटली ना, ते diverse thoughts and perspectives, especially when you're building something, you're discussing something, it's so important. Yes, you're not going to agree with everyone, but at least having those thoughts on the table, absolutely important. करेक्ट, करेक्ट. आणि तुला मी अगदी माझं खरं मत सांगू का? आय थिंक असं तुम्ही डी-आय जरा यू कॅन गो एक्स्ट्रीम सुद्धा. It's आणि यू बरोबर. शुड बी केअरफुल. ॲट द एंड ऑफ द डे आपला व्हाय डू यू हॅव अ जॉब? टू ग्रो दॅट बिझनेस. सो it has to be like that, has to be a frame, right? की how do I serve my customers? How do I grow my business? Now in that framework, of course, तुम्ही असं सगळा विचार करा की how do I build a great team? How do I find diversity? आणि असं ऑन एन इंडिव्हिज्युअल लेव्हल, की एस्पेशली फॉर विमेन ते होतं राइट, की ऑफ कोर्स इफ दे जॉइन अर्ली ऑन मग त्यांना दे आर गोना हॅव चिल्ड्रन. ते तुम्ही इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की दे विल बी लॉयल टू यू. यू हॅव टू टेक केअर ऑफ देम. ते सगळं खूप महत्वाचं आहे, राइट? सो आय थिंक अँड लॉट ऑफ आय फील की हल्ली लाइक इंडियामध्ये फॉर एक्झाम्पल, ओव्हर द लास्ट आय थिंक फ्यू इयर्स आता इव्हन फॉर मेन द पटर्निटी लीव्ह हॅज इम्प्रूव्ड. म्हणजे Yeah. पूर्वी खूप कमी होती, राइट? आता आय थिंक त्यांची सुद्धा यू कॅन टेक अप टू 6. आणि It, कंपनीज, गव्हर्नमेंटनी पण केलं आणि कंपनीज हॅव डन आता Atlassian ऑल्सो यू कॅन गेट इक्वल सॉर्ट ऑफ, equal, yeah. सो ते सगळं खूप लाइक दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. Rather than putting together like a policy, it's like on the ground, are you providing the right support? तुम्ही, are you making sure की त्यांना they have people to talk to, right? And they have good role models. ते सगळं खूप महत्वाचं होतं. सो आय थिंक अँड आय डू सी लॉट ऑफ कंपनीज डूइंग. एक मला आपला थोडासा कल्चरल बॅगेज हा वाटतो. आपण बोलायला फार घाबरतो. इन जनरल कुठलंही म्हणजे आयदर सीकिंग हेल्प ऑर आस्किंग क्लॅरिफिकेशन ऑर काही पण म्हणजे इन जनरल वी डोंट स्पीक अप. आणि त्यातही प्रिडॉमिनेंटली थोडासा मे बी हा प्रॉब्लेम थोडा फिमेल्समध्ये जास्त असतो. तेही अगेन त्या प्रॉब्लेमला घेऊन म्हणजे हाऊ हाऊ डू यू लूक एट धिस प्रॉब्लेम आणि तू काय करतेस तुझ्या टीममध्ये म्हण किंवा तुझ्याकडे आता जे मेंटरिंगला येतात त्यांना तू हे आता कधी-कधी शेलमध्ये असतो ना माणूस, तर हाऊ डू यू मेक शुअर की दे कम आउट ऑफ दॅट अँड स्टार्ट स्पीकिंग फॉर देमसेल्व्हज? या. नाही, खूप खूप एकदम खरं आहे. तू काय म्हणलास, त्याचे स्टॅटिस्टिक्स पण आहेत, राइट? की आणि त्याचे स्टॅटिस्टिक्स पण आहेत आणि अनेक्डोटली पण मी पाहिलंय, की युजुअली बायका लाइक निगोशिएट खूप कमी करतात व्हेन दे आर चेंजिंग जॉब्स. तुला एक सांगते, अँड आय वाज रिअली सरप्राइज्ड. लाइक पूर्वी इफ यू सी की बहुतेक कंपनीजमध्ये अँड सम ऑफ देम स्टिल डू इट, की आपण इयर एंड जे रिव्ह्यू करतो, आपण यू रेट युअरसेल्फ, राइट? की आय डिड, एक्सलंट, गुड, व्हॉटएव्हर. मग तुम्ही ते सबमिट करता. मग तुमचा मॅनेजर बघतो अँड देन दे विल बेसिकली से की नाही, नाही, धिस इज व्हॉट आय थिंक द रेटिंग इज. राहुल, अँड मी हे पाहिलंय, की बहुतेक वेळा बायका स्वतःला कमी रेट करतात. बहुतेक वेळा पुरुष स्वतःला हायली रेट करतात. आणि मग काय माहितीये, हां. मग व्हॉट पीपल रिअलाइज्ड इज की ॲज अ मॅनेजर ते बायस होतं, राइट? की तुम्हीच हो. म्हणताय, की आय एम नॉट गुड. मग द मॅनेजर ते असं जरा अँकरिंग होतं, की ठीक आहे, धिस धिस ठीक आहे, आपण ते रेटिंग जरा म्हणजे मे बी कमीच होतं. सो आता काय झालंय Atlassianमध्ये आणि बऱ्याच कंपनीजमध्ये वी हॅव रिमूव्हड पर्सनल रेटिंग. यू डोंट नीड टू रेट, यू गिव्ह युअर, म्हणजे तुम्ही सेल्फ असेसमेंट लिहा, की व्हॉट आय डिड वेल, व्हॉट आय नीड टू इम्प्रूव्ह. पण रेटिंग कम्स फ्रॉम द मॅनेजर डायरेक्टली. कारण मग तो बायस निघून जातो, राइट? लाइक देन यू आर नॉट अँकरिंग ऑन की व्हॉट द पर्सन इज सेइंग. अँड आय थिंक अशा ज्या पॉलिसीज आहेत ना, या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या पॉलिसीज, आय फील ॲज अ टेक, इफ यू सी इन द टेक वर्ल्ड, अशा हे खूप इट कीप्स इम्प्रूव्हिंग, की पीपल रिअलाईज की अरे असं होतंय, मग आपण हे करू. इव्हन सॅलरी निगोशिएशन्स पूर्वी कसं व्हायचं, यू हॅव टू सबमिट की तुमची पूर्वीची सॅलरी काय आहे. आता यू डोंट नीड टू सबमिट. यू स्टार्ट विथ की हे या रोल करता आमचा हा बँड आहे.
तुम्हाला एवढीच आम्ही सॅलरी मग तुमची पूर्वीची सॅलरी किती कमी असो, जास्त असो, इट डझंट मॅटर राइट? हा आमचा बँड आहे. मग त्या बँडमध्ये ऑफ कोर्स निगोशिएशन होऊ शकतं. पण असे जे चेंजेस आहेत हे खूप महत्वाचे आहेत नाहीतर पूर्वी कसं व्हायचं, की ॲज अ वुमन ठीक आहे, तुम्ही स्टार्ट विथ जर तुमची सॅलरी बँड बरोबर नसेल, तुमच्या प्रिव्हियस कंपनी माइट हॅव स्क्रूड यू. मग यू आर स्क्रूड अँड देन एव्हरी टाईम तुम्ही या ट्राय करतात, यू स्टार्ट ॲट अ लोअर बेस. आता तसं नाही होत, कारण तुम्ही व्हेन यू अप्लाय मोर आणि आय वोंट से की सगळ्या कंपनीज असं करतात. पण बऱ्याच ज्या चांगल्या कंपनीज, एम-एन-सीज आहेत ना, दे विल स्टार्ट विथ की नाही आमचा हा बँड आहे, तुम्हाला धिस इज द ऑफर विल मेक. सो यू कॅन ॲक्चुअली गेट अ प्रिटी बिग बम्प तुम्ही जर सुरुवातीला इफ यू हॅव नॉट स्टार्टेड ॲट द राइट लेव्हल. सो पर्सनली आय फील की या सगळ्या पॉलिसीज खूप महत्त्वाच्या आहेत कारण दे हं, मेक सिस्टमिक चेंजेस राइट. ऑफ कोर्स ऑन द बरोबर. ग्राउंड वी कॅन अल्सो ड्राईव्ह अ लॉट ऑफ चेंजेस. आणि असं मी खूप सुधारणा बघते, की अशा आणि दिस इज वर्ल्ड वाईड इट हॅपन्स इन द यूएस, इट हॅपन्स इन इंडिया अल्सो. राइट? आय थिंक दॅट इज रिअली गुड टू सी. नाईस. पण ॲट अ पर्सन म्हणजे पर्सनल लेव्हलवर तू काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर करू शकते का? फॉर एनी अपकमिंग यंग वुमन ज्यांना मे बी दे आर इंटरेस्टेड इन लीडरशिप, बट त्यांना मे बी दे आर लाइक अफ्रेड टू टॉक अबाउट इट और दे जस्ट डोंट नो वेअर टू स्टार्ट. करेक्ट, करेक्ट. काय करायला याह, हवं? याह, ॲब्सोल्युटली. अँड मला आय थिंक माझं द 12 प्लस इयर्स इन द यूएस मला खूप त्याचा फायदा झाला. कारण यू रिअलाइज की like it's easy to talk to anybody at that point, right? Like I have had experiences in startups, in big companies, in US, in India. आता I think that muscle of ki whether I'm talking to the CTO, whether I'm talking to a grad, it doesn't matter. I need to say what, like I have to find my authentic voice. I have to say what I have to say. मग तुम्ही ते कसं बोलाल ते चेंज होतं राइट. मे बी तुम्ही सीटीओशी कसं बोलाल विल बी डिफरंट फ्रॉम तुम्ही तुमच्या ग्रॅडशी कसं बोलाल. पण तो मेसेज शुड नेव्हर बी लॉस्ट राइट, की जे तुमच्या मनात आहे ते तुम्ही बोलू यू हॅव टू बी एबल टू स्पीक दॅट. आय थिंक दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मसल टू बिल्ड. आणि मी हे पाहिलंय मी असं 1-2दा आय हॅव हॅड दिस एक्सपिरियन्स अर्बन लॅडरमध्ये लाइक असं मीटिंग्समध्ये आय कॅन सी की तिला असं काहीतरी बोलायचंय. बोलायचंय, पण शी इज होल्डिंग हरसेल्फ बॅक अँड मग ॲक्चुअली असं 1-2दा झालं, की आफ्टर द मीटिंग मी तिला सांगितलं, की "हे बघ तू जाऊन सीईओशी डायरेक्टली बोल." कारण त्या अशा मोठ्या सेटिंगमध्ये बोलणं ठीक आहे, इट इज हार्डर. असं काहीतरी वी वर डिस्कसिंग द नंबर्स अँड शी वाज लाइक की "धिस मेक्स मोर सेन्स." बट शी वाज टू स्केअर्ड टू से की टू द बिग रूम राइट. आमचा सीएफओ सगळेच होते तिकडे. आणि देन 2-3 दिवसांनी शी वाज लाइक वन ऑफ द मार्केटिंग लीड्स लाइक 2-3 दिवसांनी ती मला म्हणली, की I talked to the CEO, he heard me out, and we are making some changes. So असे छोटे-छोटे नजेस become really important की अँड हे आपण लाइक आय थिंक एव्हरी ॲज यू गेट सीनियर सगळ्यांचीच आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे राइट, की व्हेन यू सी की समबडी इज ट्रायिंग टू से समथिंग और समबडी हॅज समथिंग इन देअर माइंड, हं. पण ते बोलू शकत नाही. असं होतं राइट. तुम्हाला दॅट इज अ मसल यू हॅव टू बिल्ड की जे माझ्या मनात आहे मी बोलायलाच पाहिजे. दॅट इज वन. राइट. आय थिंक द सेकंड वन जे मी पाहिलंय इज की आणि दिस इज ट्रू फॉर सम मेन अल्सो, पण मे बी जरा जास्त असं बायकांचं होतं, की दे वॉन्ट टू डू समथिंग, दे वॉन्ट टू टेक ऑन अ प्रोजेक्ट, पण ते ते वेट, की नाही मला समबडी विल कम अँड हँड दॅट प्रोजेक्ट टू मी. आणि ते हॅज टू चेंज आणि एस्पेशली तुम्हाला ॲज यू गेट मोर सीनियर कोणी तुम्हाला येऊन काही देणार नाही तुमच्या हातात. यू हॅव टू बी द आर्किटेक्ट ऑफ युअर करियर. सो आणि असं आहे की काय दरवेळेस तुम्हाला मिळेल की नाही, नाही मिळणार कधी-कधी. पण ॲट लीस्ट यू बिल्ड दॅट मसल की जे तुम्हाला करायचं आहे काम, ज्या तुमच्या आयडियाज आहेत, त्या तुम्ही आर्टिक्युलेट करा. मग जे होईल ते होईल आणि तुम्ही 10 केल्या तुम्हाला 2-3 नक्कीच मिळतील. राइट. आणि ते पण कसं होतं की दॅट इज अल्सो मसल यू हॅव टू बिल्ड, की सुरुवातीला यू माइट बी स्केअर्ड. तुम्ही ते कसं प्रेझेंट कराल वगैरे त्याची पण प्रॅक्टिस लागते राइट. त्यामुळे ते तुम्ही 2-3दा केलं मग तुम्हाला 4थ्या वेळा, 5व्या वेळा मिळेल ती संधी. पण तुम्ही बोललाच नाहीत तर यू आर डेफिनेटली नॉट गोना गेट दॅट. सो अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या होतात आणि ते विथ एक्सपिरियन्स देन यू रिअलाइज की ठीक आहे, हाऊ कॅन आय हेल्प पीपल अराउंड मी विथ दॅट. सो व्हॉट टू युअर पॉइंट व्हॉट आय वुल्ड एन्करेज इज तुमच्या आजूबाजूच्या ज्या बायका आहेत, एस्पेशली ज्या मोर जास्त सीनियर आहेत, त्यांच्याशी तुम्ही कम्युनिकेशन सुरू करा. मोस्ट ऑफ देम विल बी हॅपी टू हेल्प यू. एक एक चांगलं एन्व्हायर्नमेंट असणं वेअर दे फील सेफ टू स्पीक देअर माइंड इज इक्वली इम्पोर्टंट. पण पहिली स्टार्ट मला असं वाटतं, की इट्स व्हेरी इम्पोर्टंट टू सीक आउट मेंटर्स लाइक तुझ्यासारखे मेंटर्स जे ऑलरेडी हू हॅव बीन देअर, डन दॅट. त्यांच्या म्हणजे देअर इज सो मच ऑफ एक्सपिरियन्स वी कॅन लीन ऑन, राइट? वी कॅन लर्न फ्रॉम. सो डेफिनेटली म्हणजे आपल्या व्ह्यूअर्सपैकी तुम्ही जर असं
इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट किंवा लीडरशिपमध्ये जायचा विचार करत असाल, तर मेंटरशिप म्हणजे ॲब्सोल्युटली मस्ट आहे असं मला फार वाटतं. मेंटर्स हवे आयुष्यात. इन जनरल मेंटर्स हवे. नॉट जस्ट फॉर एनी लाइक ट्रू. लीडरशिपमध्ये इन जनरल मेंटर्स पाहिजेत, जस्ट टू टॉक अँड लर्न. वाह! व्हेरी नाईस. सपोज आता आपला पॉडकास्ट अमेरिकेतलं एक कपल बघतंय, जे H-1Bवर आहेत आणि मे बी दे आर हॅव्हिंग थॉट्स अबाउट हेडिंग बॅक टू इंडिया. मे बी दे हॅव यंग किड्स वगैरे. जर त्यांना परत जायचा त्यांच्या डोक्यामध्ये जर परत जायचा विचार असेल, तर अशा लोकांसाठी एनी बिट्स ऑफ काही एडव्हाइस किंवा सजेशन्स तू देऊ शकते का? लाइक व्हॉट आर द थिंग्स यू हॅव टू लाइक काइंड ऑफ गेट दीस थिंग्स सॉर्टेड म्हणजे सो दॅट युअर जर्नी बॅक बिकम्स ईझियर असं काही आहेत का गोष्टी व्हिच यू वुल्ड रेकमेंड? याह! तुला अगदी खरं सांगू का, देअर इस ओन्ली वन थिंग यू हॅव टू डू, की फाइंड अ जॉब यू आर एक्साइटेड अबाउट, राइट? हं, कारण एकदा ते जॉब ठरला ना, की एव्हरीथिंग फॉल्स इंटू प्लेस. सी इथे शाळा तुम्ही एस्पेशली कुठल्याही मोठ्या गावात गेलात ना, शाळा तुम्हाला नक्कीच छान शाळा मिळेल. लाइक इट इस अनलेस यू आर गोइंग टू अ रिअली स्मॉल प्लेस, मग तुम्ही जरा विचार करायला पाहिजे. पण अदर दॅन दॅट शाळा गेट सॉर्टेड, अपार्टमेंट वगैरे इथे बऱ्यापैकी सोपं आहे अपार्टमेंट मिळणं वगैरे. मेन थिंग इज की वन्स दॅट आणि दोघंही तुम्ही मूव्ह करत असाल, तर ते जरा बॅलन्स करायला पाहिजे काय, की बोथ ऑफ यू शुड गेट जॉब्स यू आर एक्साइटेड अबाउट. एक वन पर्सन इज एक्साइटेड, द अदर वन इज नॉट हॅपी विथ द जॉब. तो प्रॉब्लेम होऊ शकतो खूप. त्यामुळे बरोबर. अँड मग मे बी समथिंग लाइक बंगलोर, हैदराबाद, दिल्ली, इव्हन पुण्याला ॲक्चुअली खूप टेकमध्ये डीप टेक वगैरे खूप आहेत आता, राइट? मग थोडंफार ते कुठे राहायचंय तुम्हाला, तुमच्या मग फॅमिलीज बघा, बघा, हे बघा, ते बघा. असं कारण आमचं तसंच झालं, की एकदा जॉब ठरला ना, की मग तुमची कंपनी ओन्ली हेल्प्स यू मूव्ह ऑल्सो. मग ते बरंच सगळं राइट. रिलोकेशन हॅसल वगैरे सगळं दे मॅनेज इट. राइट आणि मग इकडे अपार्टमेंट मिळणं वगैरे थोडेफार त्या गावातले लोकं तुम्हाला माहिती असेल ना, की देन इट ऑल गेट सॉर्टेड, की मग कुठे राहायचं, मग शाळा, मग ते थोडं कुठे राहायचं बिकम्स इम्पोर्टंट, की शाळा कुठे आहे, जॉब्स कुठे आहेत, त्याप्रमाणे असं यू वॉन्ट टू ते ऑप्टिमाइज करायला लागतं. तिघांकरता 2 जॉब्स और शाळा कुठे आहेत काय. सो बट आय फील की ते जॉब एकदा ठरला ना, की बाकी सगळं इट जस्ट ऑल फॉल्स इंटू प्लेस. ते एवढं कॉम्प्लिकेटेड नसतं. इव्हन ॲडमिशन्स दॅट इस वन थिंग आय वुल्ड से, की इतकी हाइप होते, की अरे या शाळेत मिळणं खूप अवघड आहे, त्या शाळेत मी तर कुठलीही शाळा पाहिली नाही जिकडे खूप अवघड आहे असं नाही होत. यू गेट मिळून इंटू जाते. रिअली गुड स्कूल्स. आता भरपूर काय होतं माहिती आहे का तुला? अमेरिकेमध्ये तुला माहिती आहे H-1Bचं चालू आहे. ते 100Kचं मध्ये आलंय आणि इन जनरल थोडंसं पॉलिटिकल हेडविंड्स जरा जरा दे आर वेगळ्या डिरेक्शनने आहेत. तर त्याच्यामुळे काही-काही लोकांना अक्षरशः असं म्हणजे दे हॅव टू जस्ट सडनली मूव्ह हं. विथआऊट एनी काही बॅकअपच करेक्ट, नाहीये प्लॅन करेक्ट. भारतामध्ये वगैरे म्हणजे और दे डोंट हॅव द लक्झरी एक जॉब शोधा किंवा एक्साइटिंग जॉब शोधा. मे बी दे हॅव समथिंग लाइन्ड अप. तर अशा लोकांसाठी तू काय ॲडवाइस देऊ शकशील? राइट, हू राइट. दे दे पोटेन्शियली डोंट हॅव एनिथिंग, बट दे स्टिल हॅव नो अदर ऑप्शन याह! आणि आता मूव्ह करायचंच आहे, परत जायचंच आहे. राइट, राइट. यू नो म्हणजे अगदीच काही नाहीये, याचे काहीच सपोर्ट नाही, काही यू हॅव्हंट फिगर्ड एनिथिंग आउट. आय थिंक इट्स म्हणजे इट्स स्टिल लाइक आय वाज सेइंग की इथे जॉब मार्केट इतकं हे नाहीये. इव्हन इफ यू सी आवर इकॉनॉमी, राइट? इकॉनॉमी इज ग्रोइंग लाइक ॲट अ रिअली गुड फास्ट क्लिप. जॉब मार्केट इज प्रिटी गुड. त्यामुळे इट्स आय वुल्ड से कम एंड स्पेंड अ लिटल बिट ऑफ टाईम आणि देन हळू-हळू यू कॅन स्टार्ट तुमच्या नेटवर्कमध्ये सुरू करा. इकडे अजून लाइक आय हॅव सीन मेनी इव्हन इव्हन LinkedInमध्ये अप्लाय करा किंवा रिक्रुटर्सच्या थ्रू अप्लाय करा. दॅट इज अल्सो खूप स्ट्राँग पाइपलाईन आहे ती. सो असं नाही की अगदी कोणतरी माहितीच पाहिजे. लाइक लॉट ऑफ जॉब्स असं पण स्टिल हॅपन्स थ्रू LinkedIn, थ्रू रिक्रुटर्स आणि यू कॅन फाइंड लॉट ऑफ रिक्रुटर्स ऑनलाईन राइट? त्यामुळे तसं इट्स ओके टू लाइक स्टार्ट देअर आणि जरा तुमची फ्लेक्सिबिलिटी असेल फॉर एक्झाम्पल, की मी कुठेही राहू शकेन. ठीक आहे. मेन थिंग हं, इज आय वॉन्ट अ जॉब. आय एम ओपन. तुम्ही जेवढं ओपन असाल, जेवढे तुमचे कन्स्ट्रेंट्स कमी होतील किंवा आय हॅव टू बी इन B2B व्हर्सेस B2C किंवा या प्रोग्रामिंग लँग्वेज असं तुम्ही जेवढं ओपन राहाल ना, तेवढे तुम्हाला जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज मिळत राहील. आय थिंक द अदर थिंग आय वुल्ड से इज की जी अशी भीती असते ना, की इंडियामध्ये अरे मॅनेजर्स चांगले नसतात, हे ते. तसं नाहीये. आय थिंक म्हणजे आय वोंट से की अजिबातच नाहीयेत. सगळे एकदम एव्हरीबडी इज परफेक्ट डेफिनिटली नॉट. पण इथलं वर्क कल्चर लाइक
तुला खरं सांगू का ॲक्चुअली द बिगेस्ट म्हणजे एस्पेशली व्हेन आय एम मॅनेजिंग टीम्स राइट? सर्वात महत्त्वाचा फरक इज इंडियामध्ये ना खूप कोलॅबोरेटिव्ह आहे. लाइक यूएसमध्ये आणि फॉर ऑल द राइट रिझन्स मे बी की असं ते there's a push for excellence आणि इट्स अबाउट प्रूव्हिंग हाऊ ग्रेट यू आर. द रगेड इंडिव्हिज्युअलिझम. इंडिव्हिज्युअलिझम राइट? तसं तसं इंडिया अजिबात नाहीये राइट? इकडे इव्हन ॲट वर्क तुम्ही पाहिलं ना अँड इट्स काइंड ऑफ नाईस समटाईम्स टू सी की पीपल वांट टू कव्हर फॉर ईच अदर. मे बी दॅट्स नॉट इट्स नॉट अल्वेज द राइट थिंग टू डू. पण लाइक असं खूप इट्स व्हेरी कोलॅबोरेटिव्ह आणि या. एस्पेशली ते यंगर लोकं असतात ना, ते तर खूपच लाइक दे आर ऑल्वेज हेल्पिंग ईच अदर. ते पेअर प्रोग्रामिंग एकदमच ऑर्गॅनिकली पेअर प्रोग्रामिंग होतं, की लोकं एकमेकांची मदत घेतात, एकमेकांना मदत करतात वगैरे. सो आय वुल्ड से इट्स ॲक्चुअली म्हणजे फॉर मी पर्सनली तरी आय आय नेव्हर फेल्ट की की I'm not working with smart enough people or talented enough people or in fact माहिती आहे माझ्या अर्बन लॅडरचे लोकं अजून वी मीट रेग्युलरली आणि कॅच अप कारण दोज बॉन्ड्स दॅट इथे वर्क लाइक यूएसमध्ये जरा कसं होतं, की काम झालं, आपापल्या घरी जा, आपापल्या लाइक असं होतं टाटा राइट? बाय-बाय. हां. इकडे म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या फॅमिली हिस्ट्रीज माहिती असतात. तुम्ही या. सगळे एकमेकांच्या लाइक वास्तुशांतीला जाता. बर्थडेला जातात, या लग्नाला जातात. हो. मी कितीतरी जणांच्या फर्स्ट बर्थडेजला जातो वगैरे. असं म्हणजे सोशल इकडे कामाचं इट इज मच डीपर. म्हणजे तुमचे युजुअली म्हणजे आय वुल्ड से लाइक आय सेड की माझे अर्बन लॅडरचे जे सगळे लाइक मॅनेजर्स वगैरे आम्ही तर दर महिन्यातनं ॲट 2-3 महिन्यातनं एकदा तरी भेटतोच. राइट आणि मग खूप आता सगळेजण वेगळं-वेगळं काहीतरी करतायत. एक सिस्कोमध्ये, एक वन इज सीटीओ समवेअर. पण ते बॉन्ड्स खूप स्ट्राँग असतात आणि पर्सनली फॉर मी दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. आय फील की शेवटी अ जॉब इज अ जॉब राइट? की द या. पर्सनल कनेक्शन्स यू फॉर्म आर इम्पोर्टंट. आय वुल्ड से दॅट इज ॲक्चुअली अ बिग एडवांटेज हिअर. आणि इव्हन आता Atlassianचे काही लोक दिनेशला मी भेटते रेग्युलरली. म्हणजे इव्हन Atlassianची लोकं सोडून गेली आहेत. दे आर डूइंग समथिंग एल्स एक्साइटिंग. त्यांच्याशी पण माझ्या रेग्युलरली भेटी होतात राइट? सो दॅट इज आय थिंक क्वाईट लाइक आय रिअली व्हॅल्यू दॅट. ते आय थिंक आपले इंडियन संस्कार आहेत त्याच्या मागचं रिझन. ते इथे नाहीयेत ते संस्कार. इथे जसं तू या इथे ॲब्सोल्युटली राइट. इट्स लाइक 9 क्लॉक 9 to 5 क्लॉक इन, क्लॉक आउट आणि दॅट्स इट. आफ्टर 5 आय डोंट वांट टू हिअर फ्रॉम यू. असं कल्चर आहे राइट? याह, याह. तुला या तू आणि तू हा प्रश्न विचारलास आणखीन एक आय वुल्ड लाइक टू म्हणजे आम्ही ना दीपांजनचा शाळेतला एक खूप चांगला मित्र तो डॅलसमध्ये सेटल झालाय फोर्ट वर्थमध्ये. त्यांनी एक खूप छान एनालॉजी दिली की तो म्हणला यूएसमध्ये राहणं इज लाइक असं असं तुम्ही एकदम छान सूट घातलाय. इट इज व्हेरी नाईस आणि यू लूक व्हेरी स्मार्ट राइट? आणि इंडियामध्ये राहणं इज लाइक यू आर वेअरिंग द मोस्ट कम्फर्टेबल पजामा यू हॅव राइट? की यू आर सो कम्फर्टेबल इन इट. It's यू not as डोंट केअर great, राइट? it doesn't look as good, but you are very comfortable. थँक यू सो मच सोनिया. फार छान वाटलं तुझ्यासोबत गप्पा मारून आणि तू एकदम मनमोकळेपणाने तुझा अनुभव शेअर केला. नॉट जस्ट अबाउट बॅक टू इंडिया, बट अल्सो अबाउट बीइंग अ वुमन लीडर इन टेक. मला तो एक पॉइंट फार छान वाटला. तू जे म्हटलं की एक सिस्टरहूड एक तुमचं एक पाहिजे आणि एक ती सपोर्ट सिस्टम पाहिजे. सो आय वुल्ड एन्करेज आपल्या व्ह्यूअर्सपैकी जर कोणाला मदत काही हवी असेल और इफ यू वांट टू रीच आउट टू सोनिया, मी सोनियाचे LinkedIn डिटेल्स वगैरे देतो डिस्क्रिप्शनमध्ये. डू सीक आउट हर हेल्प जर तुम्ही टेकमध्ये स्पेशली असाल तर. थँक यू वन्स अगेन सोनिया. एनी पार्टिंग थॉट्स? नाही, थँक यू सो मच. मला खूप मजा आली, राहुल एंड आय थिंक व्हॉट यू आर डूइंग इज अमेझिंग असं कनेक्टिंग पीपल एंड डिफरंट लाइक वेगळे-वेगळे विषय. सो व्हेरी इंटरेस्टिंग आणि थँक्स फॉर द अपॉर्च्युनिटी. येस. मजा आली. थँक यू वन्स अगेन. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे! वाजव रे!